ब्रेकिंग अर्थातच तृप्ती देसाई यांच्या आंदोलनाचा हा अपडेट आहे। तृप्ती देसाईंचा हाजी अलीच्या मजार प्रवेशाच्या आंदोलनाचा पार विचका झालाय। मजार प्रवेशासाठी आलेल्या तृप्ती देसाई हाजी अलीच्या प्रवेशद्वारावर न उतरताच माघारी परतल्या। तृप्ती देसाईंना पोलिसांनी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आंदोलनाला परवानगी दिली होती, मात्र आंदोलनाच्या ठिकाणी तृप्ती देसाई 5:30च्या सुमाराला पोहोचल्या। त्याचवेळी मजार प्रवेशाला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कारला घेराव घालण्याचाही प्रयत्न केला आणि त्यामुळे तृप्ती देसाईंची कार दर्ग्याजवळ न थांबता सरळ निघून गेली। हाजी अलीच्या मजार प्रवेशाचं आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांमध्येच एकी नाही असंही दिसून आलं। तृप्ती देसाई येण्याच्या आधीच हाजी अली सबके लिए फोरमच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरूही केलं होतं, पण या आंदोलनकर्त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या एवढी होती। त्यातही महिलांची संख्या अवघी 4 ते 5 एवढीच होती। तुलनेनं मजार प्रवेशाला विरोध करणाऱ्यांची संख्या मोठी होती आणि त्यामुळे मजार प्रवेशाच्या आंदोलनात सहभागी सामाजिक संस्थांमध्ये समन्वय नव्हता का असा सवाल उपस्थित होतोय। आणि आज अगदी सकाळपासून ज्यांनी या बातमीचा पाठपुरावा केला आहे, तृप्ती देसाई येण्यापूर्वी ज्या हाजी अली दर्ग्यावर आज सकाळपासून हजर आहेत, सीमा दाते आमच्या प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहेत। सीमा, प्रथमदर्शनी तरी असंच दिसतंय तृप्ती देसाई यांचं हाजी अली दर्गा प्रवेश प्रकरण आंदोलन हे सध्या पहिल्या प्रयत्नात फेल झाल्याचं आपल्याला दिसतंय। काय नेमक्या घडामोडी सांगाल जेव्हा त्या तिथे आल्या तेव्हा घडलेल्या? नक्कीच ज्या पद्धतीने तृप्ती देसाई आणि शनी चौथऱ्याचा मार्ग मोकळा केला महिलांसाठी, त्याच पद्धतीने त्यांनी आज महिलांना दर्गा प्रवेश मिळावा यासाठी देखील आंदोलन करणार होत्या। मात्र आंदोलनाची वेळ जी आहे ती पोलिसांनी तृप्ती देसाई यांना 4 ते 5 दरम्यान दिली होती। मात्र तृप्ती देसाई ज्या आहेत त्या आंदोलनाच्या वेळी 5:30 पर्यंत पोहोचलेल्या आहेत, त्यामुळे नक्कीच आंदोलन जे तृप्ती देसाई यांचं होतं ते आपल्याला अयशस्वी झालं असं म्हणावं लागेल। कारण 4 ते 5 ही वेळ होती आणि तृप्ती देसाई या स्वतःच 5:30 नंतर आल्या आणि त्याचबरोबर त्यांची जी संघटना होती म्हणजे हाजी अली सबके लिए हे जे फोरम त्यांनी स्थापन केलं होतं, या फोरममध्ये सगळ्या डावा संघटना होत्या। मात्र आज आपण या ठिकाणी बघितलं तर हातावर म्हणजे बोटांवरती मोजण्या इतकेच कार्यकर्ते आपल्याला दिसले। त्यामुळे कुठेतरी हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश द्यावा याला विरोध करणारी संघटना किंवा विरोध करणारी लोक जी आहेत ती आपल्याला जास्त दिसत आहेत। तर हाजी अलीत महिलांना प्रवेश द्यावा ही मागणी ज्यांची आहे असे कार्यकर्ते आपल्याला फारच कमी दिसत आहेत। एकूणच हे सगळं दिवसभरातलं एकूणच हे आंदोलन पाहता आपल्याला हे म्हणावं लागेल की नक्कीच आजचं जे आंदोलन होतं तृप्ती देसाई यांचं पहिला हा प्रयत्न होता, मात्र हा प्रयत्न त्यांचा कुठेतरी आता अयशस्वी झालाय। रुजुता, नक्कीच सीमा, पण एकंदरीत जे आपल्याला दिसलं आजचं आंदोलन फसण्याचे नेमके कारण काय? गर्दी जमवता आली नाही, कुठे तृप्ती देसाई कमी पडल्या असं तुम्हाला दिवसभर बघून वाटतंय? नक्कीच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज जे फोरमचं आंदोलन होतं त्यावेळी तृप्ती देसाई यांना 4 ते 5 वेळ दिली होती। त्यांनी 4 ते 4:30 दरम्यान त्या ठिकाणी येणं किंवा आंदोलनामध्ये सहभागी होणं साहजिक होतं। मात्र त्यांचं फोरम जे आहे ते या ठिकाणी आलं होतं। तृप्ती देसाई मात्र या ठिकाणी आल्या नव्हत्या। 5:30 नंतर त्या ठिकाणी आल्या आणि विरोध करणारी म्हणजे महिलांना प्रवेश द्या ह्या मागणीला विरोध करणारे अनेक संघटना आज आपल्याला सकाळपासून या ठिकाणी दिसते। या संघटनांनी मोठ्या प्रमाणात तृप्ती देसाई ज्यावेळी दर्ग्याच्या बाहेर आल्या होत्या तेव्हा त्यांच्या कारला घेराव घातला आणि त्यानंतर तृप्ती देसाई यांनी आपली कार न थांबवताच दर्ग्याकडे कोणत्याही क्षणी ते थांबलेले नाहीयेत आणि त्याबरोबर ते निघून गेलेले आहेत। त्यामुळे एकंदरीत सकाळपासूनचा हा जर आढावा घेतला तर हे आंदोलन जे आहे म्हणजे पहिलीच वेळ होती आणि पहिला प्रयत्न होता, मात्र हा प्रयत्न आता कुठेतरी अयशस्वी झाला। रुजुता,